तर आम्ही होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. बघा आपण कुठेतरी गावाला जाताना कसं एसटी तिकीट काढावं लागतं तसं बोटीचं पण तिकीट काढावं लागतं. तिकीट घेऊन बसलो बोटीत आणि आमच्या कॅप्टन जॅक स्पॅरोने बोट नेली सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोटीनं पोहोचायला 15 ते 20 मिनिट लागला, पण प्रवासात मजा आली. हे व्लॉग जरा मोठा असणार आहे त्यामुळे जरासं पेशन्स ठेवा. मग मारुतीचं दर्शन घेऊन गेलो आतमध्ये, तर इथं जत्रा भरल्यासारखी गर्दी होती आणि इथं 5 रुपये तिकीट काढून गेलो किल्ल्यात. आता गेल्या पहिल्यांदा शिवराजेश्वर देवस्थानाचं दर्शन घेतलं, त्यानंतर गेलो महादेव मंदिरात आणि याच महादेव मंदिरात भुयारी मार्ग सुद्धा आहे आणि ज्यांना पटत नाही त्यांनी स्वतः जाऊन खाली जाऊन पाहणी करणे. त्यानंतर दूध साखर दही अशा 3 गोड पाण्याच्या विहिरी बघितल्या. चारी बाजूला समुद्र असून अशा गोड पाण्याच्या विहिरी मिळणे जरा आश्चर्यदायक आहे. त्यानंतर आम्ही उन्हात फिरत पुढे गेलो. पुढे जाऊन भवानी माते मंदिराचं दर्शन घेतलं, जे की एकदम भारी आहे. त्यानंतर आम्हाला ह्या बुरुजावर जायचं होतं आणि आम्ही गेलो बुरुजावरून खाली बघितला नजारा एकदम खतरनाक होता आणि आम्ही खाली बघितल्यावर दिसले की आमची मम्मी बाळाला घेऊन कुठेतरी निघाली. मी पण असा पहिला गॉगल लावून घेतला आणि बुरुज उतरायला चालू केला आणि गेलो मम्मीच्या मागणं आणि आमच्या मम्मीने एक खतरनाक स्पॉट हुडकून काढला आणि इथला फक्त आता तुम्ही नजारा बघा कसा आहे का नाही, साक्षात स्वर्ग. मग ह्यो असा खतरनाक नजारा बघून आम्ही किल्ल्याची तटबंदी चढायला चालू केलो. तटबंदीवरून तर अजून खतरनाक दिसत होतं. धन्य आहेत ते हिरो जिंदलकर ज्यांनी हा किल्ला बांधला. त्यांच्यावरच भरोसा ठेवून मी आमच्या 1 वर्षाच्या मुलगीला घेऊन त्या तटबंदीवर चालवलं. मग पुढे जाऊन तटबंदीच्या खाली उतरून आम्ही गेलो म्युझियम मध्ये आणि म्युझियमचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. मग जरासं पुढे जाऊन शिवरायांच्या हातांच्या ठशांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर शिवरायांच्या पायांच्या ठशांचे दर्शन घेतले. हे बघताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.